अयोध्येतील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024ला होतोय। देशभरातील रामभक्त या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। या सोहळ्याला 4 चांद लावण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात 613 किलोची घंटा लावण्यात येणार आहे। अयोध्येतील राम मंदिरात सर्वात मोठी घंटा लावण्यात येणार आहे। घंटेवर जय श्रीराम असे लिहिलेलं आहे। घंटेचं वजन 6 क्विंटल 13 किलो असल्याचं सांगितलं जात आहे। अयोध्येतील राम मंदिरात लावण्यात येणारी ही सर्वात मोठी अष्टधातूंची घंटा आहे। या अष्टधातूंमध्ये सोने, चांदी, तांबे, शिसे, जस्त, कथिल, लोखंड आणि पारा यांचा समावेश करण्यात आला है। सामने देखेंगे राम मंदिर का घंटा है जो रामेश्वरम तमिलनाडु से आया। 6 कुंटल 13 किलो इसका वजन है। यही राम मंदिर का मेन घंटा है जो यहाँ से उठा करके राम मंदिर को ले जा करके लगाएंगे जब 22 जनवरी को राम मंदिर कंप्लीट हो जाएगा। और सामने राम मंदिर का इधर में देखेंगे राम मंदिर का गेट का मॉडल ऐसा ही गेट रहेगा। एक गेट में 16 मूर्ति का दर्शन रहेगा। जय श्री राम। तामिळनाडूच्या रामेश्वरम इथून ही अनोखी आणि खास घंटा पाठवण्यात आली आहे। 400 कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करत ही घंटा बनवली आहे। राम मंदिराच्या आत ही घंटा लावण्यात येणार आहे। या घंटेचा घेर बाहेरून 15 फूट आणि आतून 5 फूट आहे आणि उंची 8 फूट आहे। ही घंटा बनवण्यासाठी अंदाजे 25 लाख रुपये खर्च आलाय। मुंबईहून हर्षल जाधव, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।